गेल्या पंधरवड्यात ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे आणि मनोमिलनाचे वारे जोरदार वाहत होते। हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने अवघ्या महाराष्ट्रातील त्यांच्या हितचिंतकांमध्ये आनंदाची लाट उसळली होती। दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचा क्षण अनेकांसाठी, ज्यांना राजकारणाशी फार काही देणं घेणं नाही अशा सामान्य माणसासाठी देखील उत्सुकतेचा होता। 5 जुलैला मुंबईत झालेल्या विजय मेळाव्यानंतर या दोन ठाकरे बंधूंची राजकीय युती देखील साकारेल असं वातावरण होतं। मात्र आता ऐक्याचे वारे वाहत असले तरी त्याचा जोर ओसरला आहे। ठाकरे बंधूंची निवडणुकीसाठी युती होईल की नाही याबाबत आता संभ्रम आहेत। राज ठाकरे यांनी तर आपल्या पदाधिकाऱ्यांना गप्प बसण्याच्या सूचनाच दिल्या आहेत। शिवसेना ठाकरे गट मात्र ही युती लवकरात लवकर व्हावी यासाठी आग्रही आहे। त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रात तसा लेखच लिहिला आहे। याचा अर्थ ठाकरे गट जितका युतीसाठी आतुर झाला आहे तितका राज ठाकरेंचा पक्ष आग्रही दिसत नाही। यामागे राज ठाकरेंची काय भूमिका आहे हे समजत नाही। मात्र त्यांनी 5 जुलै नंतर मनसे आणि शिवसेना यांच्या युतीविषयी बोलणे कटाक्षाने टाळले आहे। याचा अर्थ ते युती करणारच नाहीत असा होत नाही। कदाचित ठाकरे गटाची अस्वस्थता अधिक वाढवून जागा वाटपासाठी दबावाचा हा भाग असू शकतो असेही म्हणता येईल। राज ठाकरेंच्या या भूमिकेमागे आणखी एक कारण असू शकते, ते म्हणजे शिवसेनेची भाजप सोबत असलेली युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे सप्टेंबर 2014 मध्ये तुटल्यानंतर राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे दिला होता। मात्र त्याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला नाही। त्यानंतर राज्यात भाजप शिवसेना युतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकांसाठी देखील युती होत नाही असे लक्षात येताच राज यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत एकत्र लढण्याचा विचार ठेवला होता। त्याचाही विचार झाला नाही। या दोन अनुभवांमुळे राज ठाकरे सावधपणे पावले टाकत असावेत। राजकारणात परिस्थिती झपाट्याने बदलत असते याचे उत्कृष्ट उदाहरण सध्या दिसत आहे। एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असे विधान उद्धव ठाकरेंनी केले होते। त्यानंतर शिवसेना मनसे युतीचे वारे वाहू लागले। गेल्या 15 दिवसात पुलाखालून बरंच पाणी गेलंय। या कालावधीत या वादळाचा जोर आता ओसरला आहे। युती होईल की नाही असा संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे एकत्र आले आणि आता एकत्र राहणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। तोपर्यंत चर्चा तर होणारच। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।